मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। खास करून नदीकाठच्या गावांना याचा मोठा फटका बसला आहे। यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थ, शेतकरी, शेतमजूर, दलित आदींना मोठा फटका बसला असून नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना आपले दैनंदिन जीवन जगणे देखील मुश्किल झाले आहे। पूरग्रस्त भागांमध्ये झालेले नुकसान लक्षात घेऊन काही राजकीय पक्षाचे पुढारी, विविध सेवाभावी संस्था हे ग्रामस्थांना मदतीचा हात देत आहेत। पण मदत करत असताना राजकीय पुढारी व सेवाभावी संस्था या जाणीवपूर्वक दलित वस्तीकडे मदत कशी पोहोचणार नाही याची दक्षता घेत आहेत। ज्या दलित वस्तीत मदत पोहोचली नाही अशा बाधित दलित कुटुंबांना जिल्हा प्रशासनाकडून मदत दिली जात आहे। तीही तुटपुंजी मदत असून अन्नधान्याचा पुरवठा अधिक असावा, औषधोपचार करणारी यंत्रणा नाही ती उभी करावी, शिवाय दलित वस्तीत दिवाबत्ती तात्काळ करावी, रस्ते दुरुस्त करावेत आणि प्रशासकीय मदतीचा ओघ अधिक करावा। पुरामध्ये बाधित झाले दलित वस्तीतील घरांना रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवून द्यावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न झाले पाहिजेत। शिवाय मदत करत असताना जातीभेद केला जात असेल तर तात्काळ अशा व्यक्ती, सेवाभावी संस्थांवर कारवाई करण्यात यावी। पूरग्रस्त भागात दुजाभाव करणाऱ्या घटना समोर आल्या तर वंचित बहुजन आघाडी खपवून घेणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते विनोद इंगळे यांनी गेल्या 7-8 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी सोलापूर जिल्हा हा पूरग्रस्त निर्माण झालेला आहे। अशा वेळेस सोलापूर जिल्ह्यातील तमाम सर्व गावातील, तालुक्यातील सर्व शहरामध्ये, गावामध्ये पाणी साचलेलं आहे। अशामुळे बऱ्याच लोकांना, नागरिकांना, शेतकऱ्यांना याचा मोठा संकट आलेलं आहे। यामुळे ज्या शेतकऱ्यांना, गोरगरिबांना अथवा गुरे, जनावरे जे काही ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांचे घरं पडलेले आहे, अशांना ज्या काही पूरग्रस्त माध्यमातून येणारा जो निधी आहे अथवा स्वयंभावी संस्थेकडून येणारा जो निधी आहे तो निधी शासनामार्फत दिला पाहिजे आणि तो निधी या ठिकाणी पोहोचला पाहिजे। अशा मदत केंद्रावर नोंद करून त्याच्या या ठिकाणी दलित वस्तीपर्यंत पोहोचला पाहिजे याची सर्वांनी दक्षता घ्यावी। आणि माननीय जिल्हाधिकारी या साहेबांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की हे जे काही निधी आहे तो निधी वाढवून दिला पाहिजे। त्यांना अन्नधान्य, गुरं ज्यांचे मेलेले आहेत अशांना त्याचप्रमाणे कपडे लत्ते व घर औषध अशा अनेक सुविधा त्यांना पुरवल्या पाहिजे। आणि या ठिकाणी विशिष्ट भागामध्ये मदत न पोचता दलित वस्तीपर्यंत निधी पोचला पाहिजे याची सर्वांनी व जे ठिकाणी या पडलेले घर आहेत ते दुरुस्ती झाले पाहिजे। आणि या ठिकाणी मी ही योजना रमाई आवास योजनेअंतर्गत सर्वांना घरं बांधून देण्यात यावी अशी या ठिकाणी मी माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती करतो। आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अजून विनंती करतो की या ठिकाणी पालकमंत्री आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून जर हे नाही झाल्यास तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करू या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत।